विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या परिसरात विविध प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. वनस्पतींचे निरीक्षण केल्यानंतर असे लक्षात येते की वनस्पतींमध्ये प्रचंड विविधता आहे. वनस्पती म्हणजे पेशी भित्तिकायुक्त दुष्ट केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांचा समूह. वनस्पतींना मूळ, खोड, पान हे मूलभूत अवयव असतात, तर काही वनस्पतींमध्ये फुले आणि फळे देखील पाहायला मिळतात. वनस्पतींमध्ये प्रचंड विविधता आहे. मुलांनो, या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 6 वनस्पतींचे वर्गीकरण या घटकातील उपसृष्टी अबीजपत्री वनस्पतींचा अभ्यास या व्हिडिओतून आपण करणार आहोत. पृथ्वीवरील सर्व वनस्पतींचा समावेश सृष्टी वनस्पतीमध्ये केला गेला आहे. 1883 मध्ये वनस्पतीशास्त्रज्ञ एचर यांनी वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले. त्यानुसार अबीजपत्री व बीजपत्री या 2 उपसृष्टींचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी केला जातो. उपसृष्टी अबीजपत्री, ज्या वनस्पतींची रचना अतिशय साधी असते, म्हणजे ज्यांना मूळ, खोड, पान हे मूलभूत अवयव नसतात, तसेच जलवाहिन्या व रसवाहिन्या सुस्पष्ट नसतात, ज्यांना फुले, फळे, बिया येत नाहीत, अशा वनस्पतींना अबीजपत्री वनस्पती म्हणून ओळखले जाते. उपसृष्टी अबीजपत्रीचे 3 विभागात वर्गीकरण केले आहे. विभाग 1 थॅलोफायटा, विभाग 2 ब्रायोफायटा, विभाग 3 टेरिडोफायटा. विभाग थॅलोफायटा या गटातील वनस्पतींना शैवाल म्हणजे आल्गी देखील म्हटले जाते. या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. मूळ, खोड, पान हे अवयव नसतात. हरितद्रव्यांमुळे या वनस्पतींना स्वयंपोषी वनस्पती म्हणून देखील ओळखले जाते. शैवाळामध्ये प्रचंड विविधता आढळते. काही शैवाळे एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म, तर काही ठळक व मोठ्या आकाराची आढळतात. काही शैवाळे गोड्या तर काही खाऱ्या पाण्यामध्ये आढळून येतात. यांचे शरीर मऊ आणि तंतुरूपी असते. थॅलोफायटा गटातील वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॅसम या वनस्पती थॅलोफायटा विभागाची उदाहरणे आहेत. थॅलोफायटाचे 2 विभागात वर्गीकरण केले आहे. हरितद्रव्य असणारे शैवाल आणि हरितद्रव्य नसणारे कवक. शैवाल व कवक यांचा निकट सहचर्यातून निर्माण झालेले संयुक्त सजीव म्हणजे शैवाल होय. सहजीवनाचे हे एक उत्तम उदाहरण आहे. शैवाल हे कवकजाळात सुरक्षित राहते. तसेच कवकतंतू शैवाळाला प्रकाश संश्लेषणासाठी पाणी आणि क्षार पुरवते. त्या मोबदल्यात शैवाल हे कवकाला अन्न पुरवते. दगडफूल हे शैवाकाचे एक उदाहरण आपल्याला निसर्गामध्ये पाहायला मिळते. विभाग 2 ब्रायोफायटा. या विभागातील वनस्पतींना उभयचर म्हणून देखील ओळखले जाते, कारण या ओलसर मातीत वाढतात आणि प्रजननासाठी त्यांना पाण्याची गरज भासते. वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. या विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिनीसारखी लांब असते. यांना खरी मुळे, खोड, पाने नसतात. पानांसारखा अवयव असतो, मुळांऐवजी मुलाभ असतात. ओलसर भिंती, विटा, झाडाचे बुंधे यांच्यावर आढळणारे मॉस म्हणजे फ्युनारिया, मार्केन्शिया, अँथोसिरॉस, रिक्सिया ही विभाग ब्रायोफायटाची उदाहरणे आहेत. विभाग टेरिडोफायटा याला नेचे वर्गीय वनस्पती म्हणून देखील ओळखले जाते. या गटातील वनस्पतींना मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात. पाणी आणि अन्न वाहण्यासाठी
स्वतंत्र ऊती असतात, पण त्यांना फुले व फळे येत नाहीत. त्यांच्या पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते. फर्न नेफ्रोलिफिस म्हणजे नेचे, मार्सिलिया, टेरीस, एडिएटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला, लायकोपोडियम, ॲक्टिनोप्टेरिस ही विभाग टेरिडोफायटाची उदाहरणे आहेत. थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतींच्या शरीर रचनेमध्ये फरक असला तरी या सर्वांचे प्रजनन बीजाणूंद्वारे होते. त्यांच्या शरीरातील प्रजनन संस्था अप्रकट असल्याने त्यांना अबीजपत्री म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांना लपलेली प्रजनंगे असणाऱ्या वनस्पती म्हणून देखील संबोधले जाते. त्यात दिसणाऱ्या वनस्पतीचे वर्गीकरण असे होईल: सृष्टी वनस्पती, उपसृष्टी अबीजपत्री, विभाग टेरिडोफायटा, उदाहरण नेचे. आपल्या परिसरात आढळणाऱ्या अबीजपत्री वनस्पती ओळखून त्यांचे वर्गीकरण करा. तुम्ही देखील आपल्या परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची ओळख होण्यासाठी अशा प्रकारे वनस्पतींना QR कोड असलेल्या पाट्या लावून वनस्पतींची इत्थंभूत माहिती काही सेकंदात मिळवू शकता.